मदरशात 11 वर्षाच्या मुलाला 14 वर्षांच्या मुलाकडून विजेचा शॉक देऊन हत्या करण्यात आली आहे। कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील निजामिया मदरशामधील ही धक्कादायक घटना आहे। मदरशाला सुट्टी मिळावी म्हणून आरोपीनं मुलाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येते। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। मयत परप्रांतीय मुलगा फैजान धार्मिक शिक्षणासाठी मदरशामध्ये राहत होता। उस बच्चों को दिल नहीं लग रहा था पढ़ने के लिए, इसलिए सोचा कुछ तो उल्टा सीधा करके चला जाऊं ताकि मदरसा भी बदनाम हो, हम लोग को छुट्टी भी मिल जाए, इसलिए उसने ये काम किया है सर। उन्होंने अचानक रात के 11:30 बजे सबके सोने के बाद प्लानिंग करके जब सब सो गए तो कैमरा में सब दिख रहा है कि वो कब आया है, कब गया है, लाइट शॉक किया है, एक वायर हाथ में और एक वायर पैर में लगा के उसने बोर्ड में शॉक दिया है। शॉक देने के बाद सो गया, कैमरा में सब दिखा रहा है। तो ये हादसा होने के बाद सबसे पहले पुलिस को खबर दिया गया, पुलिस हाथकणंगले पुलिस स्टेशन में, उनके बाद उनके माँ बाप को, उनके मामू खालू वगैरह को खबर दिया गया। उसके बाद सब आगे कार्रवाई चालू है। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। आपण जर बघितलं तर मदरसामध्ये चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं झालं होतं। आळते गावामध्ये अशीच एक मदरसा निजामिया अल्ता कोल्हापूर जिल्ह्यातील ही मदरसा, या मदरसामध्ये जवळजवळ 100 ते 125 मुलं शिकतात। या मदरसामध्ये जवळजवळ बिहारची 70 ते 80 विद्यार्थी इथे शिकतात। बिहारमधील एक मुलगा 14 वर्षाचा, त्याच्या शेजारी राहणारा एक 11 वर्षाचा मुलगा, या मुलाला या 14 वर्ष अल्पवयीन मुलानं झोपलेल्या ठिकाणी वायरीचा करंट देऊन त्या मुलानं जीव घेतलेला आहे। सकाळी या मुलांना उठवायला आले असताना, मोले उठायला आले असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर सीसीटीव्ही आधारे कोण केलं, काय केलं याची माहिती घेतल्यानंतर हा उघडकीस प्रकार आलाय। आणि ह्या अल्पवयीन मुलानं जे मुलाचा जो जीव घेतलेला आहे तो त्यानं 2 दिवस अगोदर सांगितलं होतं की मी असं करणार आहे म्हणून। कॅमेरामॅन निखिल विशेष मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, आळते।